मित्रांनो आळंदीतलं वातावरण आता बघू शकता तुम्ही कसं आहे. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी. पण हे बघा इथं क्लाउडने एवढं भारू घेतलंय ना, एकदम सुपर वाटते. व्ह्यू एकदम जबरदस्त येतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आज जर बघितलं तर आम्ही स्वस्तिक शेट आणि आदिता आम्ही सर्व मस्तपैकी आज आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी निघालोय. आणि विशेष म्हणजे बाळाची तयारी पहा, खूप सुंदर अशा पद्धतीने बाळ आज रेडी. चला एन्जॉय करा आपल्या सुंदर व्हिडिओचा. फायनली आम्ही आता निघालोय मस्त, कारण थोडंसं ऊन झालंय. आजकाल कसे 10 वाजता पण ऊन होतं. ते बघा मस्तपैकी बाळाच्या मम्माने त्याला असं मस्त असा पदर ठेवला डोक्यावरती, जेणेकरून ऊन लागणार नाही. आणि मस्तपैकी आता बाळ निघणार आम्ही फिरायला. चलो एन्जॉय. बाय बाय करा यांना. पण आम्ही लास्ट ए बोंगी खूप दिवसांनी रिक्षामध्ये बसलेले. सो टोपी नाही घातली काय नाही. मम्माने कशी हवं घातली बरोबर म्हणावं मला ते तरी ठेवायचं डोक्यावर. फायनली आपण आळंदीच्या स्टॉपला आलोय. आपल्याला इथं जायचंय मित्रांनो. चला उतरा चला उतरा. आळंदी नगर परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. म्हणजे आळंदी भरपूर असा विकास झाला. इकडे PCMCचं स्टँड आहे. देऊला तर तुम्ही इथून जाऊ शकता शेजारी. आणि इथून असं आपण जाणार आहे पुढं. इथून आळंदीच्या मुख्य मंदिराकडे आपण निघालोय बाळ आणि आपण. हे बघा बाहुली काय काय दिसलं नवीन लगेच बोट करून दाखवतोय. म्हणतो खाऊ खाऊ. ही थोडीशी आळंदीची बाजारपेठ आहे. या ठिकाणी देवदर्शनासाठी जात असतात. तर आपण पण तिकडे चाललोय. तिथून पण आळंदीच्या घाटाकडे जाता येतं इंद्रायणी नदीच्या तीरी. तर आपल्याला पहिल्यांदा मुख्य दर्शन घ्यायचं आहे मंदिराचं. सो आपण तिकडे चाललोय. काढायसाठी थोडं बघा तिथे क्लाउडनी पण कसलं भाडं घेतलेलं भाडं वाटते. आणि हे बघा हा बाजारपेठ आहे. इथं खूप साऱ्या वस्तू तुम्हाला इझीमध्ये अवेलेबल होणार आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ वगैरे, तुळशीच्या माळा पण या ठिकाणी इथे इझीमध्ये भेटतील. खूप साऱ्या गोष्टी आहेत. पेढे वगैरे जर घ्यायचे असेल या ठिकाणी आहे. हे बघा मोफत चप्पल स्टँड आहे. या ठिकाणी जर आला ना तर तुम्हाला कोणतेही चार्ज वगैरे पे नाही करावं लागत. फक्त आपण आपल्या चपला काढायच्या अशा आणि ते अशा व्यवस्थित पद्धतीने इथं द्यायच्या. टोकन वगैरे देतात ते आपण घ्यायचं. जेणेकरून स्वच्छता सांभाळली जाते. हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. एकच ठिकाणी ठेव वाटलं तर, किंवा जवळ ठेवचं. हां ठेव. किती आमचं 120 ना. ओके. आता इथून आपल्याला मेन आतमध्ये जायचं आहे. इथून आतमध्ये गेलं का आपल्याला मुख्य देश आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची, ती आपल्याला दिसणार आहे. गर्दी आहेच इथं. संत ज्ञानेश्वर देव बाप्पा करणार बाळाला सुंदर. ज्ञानेश्वर माऊली पण करायचे सुंदर सुंदर ज्ञानेश्वर माऊली होणार. देव बाप्पा आहे बघा. देव बाप्पा करायला आले आपण. देव बाप्पा. हां चला. भक्तीची खरी ताकद आहे मित्रांनो अशी. आणि आमचे स्वस्तिक शेट इथं आहे. डोकं खाजवत आहे. स्वस्तिक शेट काय होत आहे. मित्रांनो आळंदीतलं वातावरण आता बघू शकता तुम्ही कसं आहे. सुवर्ण कलश. आपण जो बघितलं तर बॅक साईडला संत ज्ञानेश्वर माऊलींचं संजीवन समाधी मंदिर आहे. आणि खूप प्रचंड या ठिकाणी
आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालतोय, तिकडून एक प्रदक्षिणा कंप्लीट होणार आहे आता आमची आणि मग आम्ही आतमध्ये मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. पहिल्यांदाच आपण माऊलींच्या या मंदिरामध्ये त्याला घेऊन आलोय तर खूप स्वस्तिक सेटला थोडं नवीन नवीन वाटते. तो एकदम उत्सुक होऊन इकडे तिकडे बघतोय, नुसतं दाखवतोय मम्माला काहीतरी, इकडे काहीतरी तिकडे काहीतरी. आपण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज कुठे दाखव. हा व्हेरी गुड. स्वस्तिक तू हसो हसो करून दाखव, हसून दाखव तू पण, हसो हसो करा. दीदी बघ कसली बारी आरती. मित्रांनो आपण आजान वृक्षाच्या पाया पडायला निघालोय. हे बघा या आजान वृक्षाच्या पूर्ण असं या पुढे खूप मोठं असं भक्तजन ज्ञानेश्वरी वगैरे हरिपाठ वाचत असतात. बघतात की बाबा आणि आजी सगळे मस्तपैकी ज्ञानेश्वरी वाचतायत आणि बाळपण असं मस्तपैकी बघत बघत चाललंय. थांब मला बघू दे, थांब मला बघू दे, चाललंय बघायला. बाय बाळा तिकडे बाबाकडे बघ काय खाऊ खाऊ प्रसाद दिला बघ बाबांनी तुला. घ्या आपण माऊलीचे ठिकाणी समाधी मंदिर या ठिकाणी तिकडे आपण इथं बॅक साईडला आलो नाही घाट आहे. आपण तिकडे निघालो आणि बाजूला पेठ जेणेकरून सगळं माऊलीचं असतं गळ्यामध्ये तुळशीची चंदनाची सोबत पेठ आहे, माऊलींचे फोटो वगैरे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहे. आपल्याला दिसत नाहीये माऊलींना, ते घाटाकडे आपल्याला त्यांना सोडायचं आहे. थोडं त्यांना वाटतं की पायऱ्या येतील त्यांना. आपण इंद्रायणी घाटामध्ये आता निघालोय आणि इकडे जर बघितलं तर बघा कसं वातावरण एकदम क्लाउडी झालंय. अचानक कधी पण हे ढग खाली कोसळू शकतात आणि भयंकर असा पाऊस इथे येऊ शकतो. कारण इंद्रायणी नदीला आषाढी वारीमध्ये आलेला पूर तुम्ही बघितला असेल, खूप भयंकर असा होता. खूप सारे शंख वगैरे प्रॉपर सगळ्या तुळशीच्या माळा, रुद्राक्षांच्या माळा वगैरे सर्व असे या ठिकाणी. आणि आता मस्तपैकी आपण इंद्रायणी नदीच्या काठावरती आलोय. स्वस्तिक शेट पहिल्यांदा आता इंद्रायणी नदीचा काठ पाहणार आहे. सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा. जे आम्हाला वाटलं नव्हतं की दुपारचा टायमिंग आहे सो इंद्रायणी नदी घाट असा भरलेला असेल, पण असं काही नसते. म्हणजे तुम्ही कधी पण आळंदीमध्ये आलं ना तुम्हाला अशा पद्धतीने गौरी दिसणार आहे पाहायला. सो ह्याच्यामुळे तो आळंदीचं देवालय खूप मोठं असं पवित्र मानलं जातं. आपण मस्त असं पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी आलोय आणि स्वस्तिक शेट आणि आदिता या ठिकाणी माझ्या सोबत आहे. आणि बाळ म्हणते भूक लागली मला, तर बाळाला खायला द्यायला पाहिजे कारण बाळाला भूक लागली. स्वतः बाळ बोलते देऊया बाळाला खायला. आणि पिल्लाला खूपच भूक लागली होती. मामाने त्याला मस्त अशी बॉबी दिली एकदम खाते बघ बाळ. टाका मला खाते. पप्पाला दे पिल्लू, पप्पाला दे खायला. हा छान. इथं भूभू दादा आहे आणि स्वस्तिक शेट कसं करतो करून दे त्याला. भूभू करा. मित्रांनो एकंदरीत आळंदीची खूप सुंदर अशी ही ट्रिप आमची झाली आज एकंदरीत. तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटून बाय बाय. किसू द्या बाय बाय. चलो आता आम्ही रिटर्न निघालोय घरी. स्वस्तिक शेट मस्त बसले त्या मीटर दाखवतोय रिक्षाचा.